DJ Asif SK. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिवालाल महाराज या महापुरुषांना वंदन करतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण चालू करतो। अक्कलकोट तालुक्याचे विकासरत्न, पाणीदार, आमदार, गावोगावी विकास पेरलं, जसं पाणी आणलं, जसं विकास आणलं गावोगावी, आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, आमचे जिल्हा प्रमुख व आमचे मार्गदर्शक बंधू अमोल बापू शिंदे, तसेच महानगरपालिकाचे माजी नगरसेवक व माझे गुरु, मला जे घडवलं, मला मार्गदर्शन केलं, आदरणीय भोजराजी पवार सर, माजी नगरसेविका शैलाताई राठोड, तसेच अक्कलकोट तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मोतीराम भाऊ राठोड, लालाभाऊ राठोड, बंटीभाऊ राठोड, आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे सागर सोलापुरे, तांदळीचे माजी सरपंच आमचे बंधू सिद्धारामजी हेले साहेब, तसेच मुस्तीगावचे माजी डेप्युटी सरपंच
महादेव पाटील साहेब, मुळेगावचे ग्रामपंचायत सदस्य नीलकंठ पाटील साहेब, तसेच आमचे वडजी तांड्याचे जे आमचे फुफा शेव पुराडी साहेब, तसेच सुनील सावकार साहेब, अंबारेजी चंद्रकांत पवार उद्योगपती पुणे, हरिश्चंद्र राठोड साहेब, तसेच आता नाव घेण्यात थोडं वेळ लागतोय त्याच्यामुळे पूर्ण व्यासपीठ मान्यवर समोर बसलेले माझे मित्रमंडळी, वडीलधारी मंडळी, माता बहिणीनो, हे कार्यक्रम ठेवण्याचा एक उद्देश आमचे विकासरत्न आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांचा दुसऱ्यांदा विजय झाला, त्यासाठी आपल्या गावाच्या वतीनं एक नागरिक सत्कार ठेवण्याचा एक संकल्प ठेवला आणि तो कार्यक्रम आज संपन्न होतो। आज ह्या कार्यक्रमासाठी दादांची माझी 4 ते 5 वेळा भांडण झाली। म्हणजे मूळ सांगायचं म्हणजे दादा 2 तारीख दिले, त्याच्यामध्ये अडचण आली। माझ्या एका कार्यक्रमाच्या टायमाला पण घरामध्ये कार्यक्रम होता दादाच्या, ताई दादांना म्हणत होती की संदीप भैयाचाच कार्यक्रम त्या दिवशी कसं निघतोय। मग दादा म्हणलं भैया मी 5ला 5:30ला येऊन जाणार। दादा म्हणलं मी हात जोडून पाया पडतो म्हणलं, पण हे कार्यक्रम चांगला घेतलेला आहे, तुम्ही उपस्थित राहणं वेळ देणं हे आमच्यासाठी मोठी बाब आहे दादा, आणि ऊर्जा आहे। तुम्ही थांबणं म्हणजे आमच्यासाठी एक मोठी ऊर्जा आहे। अमोल बापू सुद्धा तुम्ही सुद्धा, त्याच्यामुळं दादाचं काम आमच्या गावामध्ये गेल्या 1.5 कोटी रुपये निधी आमच्या गावाला दिलं। पहिल्यांदाच आमदारचे निधी काय असतोय आमच्या गावाला काय थोडंफार आलं, आजपर्यंत कोणीच दिलं नाही। आणि त्या पद्धतीनं आम्ही पण दादाने विकास काम करून दिलं तर आम्ही मतदानच्या रूपानं दादांना मदत केलो। एवढं सांगायचं आहे दादा, आम्ही संघर्षातनं घडलेलं आहे, आमचं कुठल्याही प्रकारे राजकीय पार्श्वभूमी नाही, मागं नाही, पण एक जिद्दीच्या ह्याच्यावर तुमचे आशीर्वाद, आमचे बंजारा समाजचे नेते सर्व आमचं संजय भाऊ यांच्या दोघांच्या आशीर्वादनं, अमोल बापू वगैरे आहेत आमचे, तुमच्या आशीर्वादानं मी चालू केलं आहे। पण दादा माझी विनंती आहे तुम्हाला, माझी कळकळीची विनंती आहे, काय चोड्या येतात भेटतात तुम्हाला मागच्या दरवाजानं का, म्हणजे हे सांगायची वेळ काढण्याचं म्हणजे आम्हाला काय त्रास या गावात झालेला आहे, ह्या पंचक्रोशीत नाही, ह्या तालुक्यात नाही, जिल्ह्यात सगळ्यांना माहीत आहे दादा। आम्ही संघर्ष केलेला आहे, आमच्या पाठीशी कोणी नाही, फक्त वणली येऊन तुम्ही आहे। मी जाहीर जागे ह्याच्यानं सांगतो दादा, मी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विजय वडेट्टीवार साहेब इथं एक ओबीसी मेळावा होतं, 150-200 लोकांच्या रेस्ट हाऊसमध्ये एक बैठक ठेवली होती, आणि त्या बैठकमध्ये काय लोकांचं असं म्हणणं होतं की बा आमच्या नेतृत्व खाली काम करावं। आमचे मित्र शरद कोळी दादा तुम्हाला पण नाही बोललं असेल, तुम्हाला भेटले पण त्यावेळी त्याने, मी त्या सभेमध्ये मी म्हणलोय माझा जिल्ह्याचा नेता कोणी असेल तर सचिनदादा कल्याण शेट्टी आहे। तुम्ही बाहेरचे लोक येऊन आम्हाला कोणी सांगत असेल की आमचं नेता बनण्याचं तर आम्ही स्वीकारणे, ठीक आहे, कार्यक्रम आहे, कार्यक्रमापुरती आम्ही मदत करू, तुम्हाला तुमच्यावर राहू, एक ओबीसी म्हणून तुमच्याबरोबर राहू, पण आमचा नेता म्हणून सचिनदादा आहे म्हणून मी उघड त्यावेळी मी सांगितलेलं दादा, फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या गावाच्या पाठीशी, आमच्या पंचक्रोशीच्या पाठीशी तर तुमचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आहे, पण विशेष म्हणून आमच्या गावावर तुमचा आशीर्वाद राहणं हे गरजेचं दादा। का म्हणजे काय अडचणी येतात त्या ह्याच्यातनं मी संघर्ष मात करत इथंपर्यंत येतो। आता काय गोष्टी बोलायचे होते पण आता बोलण्यासारखे नाही, तुम्हाला वेळ नाही दादा, घरामध्ये कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं दादांनी ज्या विषय संबंधात कुठल्या अधिकारींना सांगायचं असेल तर एवढ्या म्हणजे असं ह्याच्यानं बोलतात की हा माणूस माझा जीवाभावाचा आहे, त्यावेळी तुम्ही अधिकाऱ्यांना बोलता त्यावेळी आमची छाती भरून येते दादा। म्हणजे आम्हाला असं सांगणारं कोणी नव्हतं की हा माणूस आमचा जीवाभावाचा, माझा अतिशय जवळचा आहे। कालच 1 महिन्यापूर्वी एका व्यक्तीला, एका अधिकारी मोठा होता जिल्ह्याच्या लेवलचा, काय कारणामुळे थोडा विषय झाला, दादांनी बोलून त्यांना म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगितलं, तो त्या दिवशी मी रात्रभर झोपलं नाही, पण दादाने तो पद्धत बोललं हे माझ्यासाठी नाही, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या गावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे दादा। एवढं मला सांगायचं आहे। आणि येणाऱ्या काळात आपण ज्या गावात काय नव्हतं बऱ्यापैकी आता बरोबरी दादांना इथं आपण देतो,
अजून मोठ्या प्रमाणात आपण पुढच्या अजून पंचवर्षीमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद देऊ दादांना, आणि आपली दादाची ताकद आपल्या पाठीशी राहील एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप भाग्यविधाते युवा आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांच्या नागरी सत्कारानिमित्त मुळेगाव तांडा येथे संदीप राठोड मित्र परिवाराच्या वतीनं जो नागरी सत्कार आयोजित करण्यात आला, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष युवा नेतृत्व अमोल बापू शिंदे साहेब, त्यानंतर व्यासपीठ कोणाची नावं फारशी घेत नाही, व्यासपीठावर बसलेली मान्यवर मंडळी आणि या सत्कारासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे बंजारा बांधव आणि भगिनी आणि इतर समाजाचे बांधव आणि भगिनी आणि तरुण मित्र हो, मला आजचा कार्यक्रम अतिशय आनंदाचा वाटतोय. कारण गेली 40 वर्षे मी सुद्धा या समाजासाठी आणि असे कार्यक्रम घेतले, पण कुठल्या आमदाराचं किंवा खासदाराचं सत्कार करायचं आणि एवढा भव्य दिव्य सत्कार करायचं माझ्या भाग्यात कधी आलं नाही, मला जमलं नाही. तो संदीप राठोड याला जमलंय, त्यांनी केलं, त्यामुळे त्याचं मनापासून आणि अंतःकरणापासून त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्याच्या परिवाराचं, त्यांच्या मित्र परिवारांचं मी अभिनंदन करतोय. कारण त्या काळामध्ये आम्ही फक्त लोकांना प्रबोधन देण्याचे काम करत होते, पण आज संदीप याला जे धडे आम्ही दिले आणि संदीप हा कार्यकर्ता गेली 15-16 वर्षापासून धडपडतोय आणि धडपड करत 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 तो आता तयार झालेला आहे. मागच्या वर्षी इथं कार्यक्रम घेतला, पण तो अडकळत बोलत होता, त्याला बोलता येत नव्हतं. पण आज एका वर्षामध्ये त्याची एवढी मोठी प्रगती झाली की कार्याच्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून आणि मान्यवर आमदारांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना जी शक्ती मिळाली, ती ऊर्जा मिळालं, जे धैर्य मिळालं, खरं संदीपकरांचं मी मनापासून त्यांचं कौतुक करतोय. आमदार साहेब, आपण तालुक्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि विकासाची गंगा माझ्या या मुळेगावच्या लमण तांड्यापर्यंत आपण आला, घराघरात पोचण्याचं आपण काम केलेलं आहे. आणि संदीप राठोड ज्या वेळेला मला सतत भेटतोय त्यावेळेला असा एकही प्रसंग जात नाही की आमच्या बोलण्यामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेबांचं ते नाव घेत नाही, असं कधी घडलं नाही. एवढा त्यांच्या संदीपच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये आपण बसलेला आहात. ज्याप्रमाणे बजरंगबली जो हनुमान महाराज की राम आणि लक्ष्मण माझ्या मनात बसलेले, माझ्या हृदयात त्याची जागा म्हणून फाडून दाखवतं, त्याचप्रमाणे संदीपसुद्धा असा तुमचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आणि तो जर छाती फाडून दाखवलं तर त्या छातीमध्ये फक्त सचिनदादा कल्याण शेट्टी आणि भोजराज पवार हे 2 मूर्ती आपल्या त्याच्या हृदयामध्ये दिसतात. प्रचंड निष्ठा माझ्यावर आहे आणि माझ्यापेक्षाही जास्त निष्ठा आपल्यावर आहे. त्यामुळे आपण त्याचा खंबीरपणे पाठीशी आपल्याला मदत करता, त्याला मदत करता आणि त्याला काम करण्याची संधी देता आणि विकासाच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्याचा जो काम करतो, सगळं श्रेष्ठ सचिनदादा आपल्याला जातं. आपण युवा नेतृत्व आहे, आपण काम करत आहात. पण दुर्दैव असे एक आहे की मुळेगाव आणि मुळेगाव तांडा हा परिसर हा दक्षिण तालुक्याची बाउंड्री अक्कलकोट तालुक्याची बाउंड्री आणि दक्षिण तालुक्याची बाउंड्री आहे. ज्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमला अतिशय पवित्र स्थळ मानलं जातं,
तसं या मुळेगाव परिसराला हे पवित्र स्थान आहे. या पवित्र भूमीमध्ये आपण आलात आणि आपला नागरी सत्कार होतो, हे निश्चितच आपल्या भविष्यामध्ये आपले राजकीय भराभरी देण्यासाठी उपयोगी ठरेल अशा प्रकारचे मी या प्रसंगी व्यक्त करतोय. सचिन दादा, आपण खूप काम केलेलं आहात, पण काही गोष्टी आपल्या उपस्थित बांधवांना की खाजगीरित्यामध्ये की आमदार कसा असतो आणि आमदाराला सर्वसामान्य माणसाबद्दल कशी आपुलकी असते आणि ती आपुलकीचे एक उदाहरण मी इथं सांगू इच्छितो. ते सांगणं मला अत्यंत उद्योग वाटतंय. लातूरमध्ये माझी मेवणी होती आणि त्यांना मुख्याध्यापकाचं त्याला पद देत नव्हतं, त्यामुळे आम्हाला मुंबईला जायचं भाग्य मिळालं. सचिनदादा संदीप राठोडने आपल्याला सचिनदादाला घेऊन गेलं. आम्ही दुपारी निवेदन दिलं आणि आमच्या समोरच त्या साहेबांनी मात्र त्या लातूरच्या अधिकाऱ्याला झापलं आणि त्यानंतर आणखी फारसं काय बोलता आलं नाही आम्हाला. मग संध्याकाळी सचिनदादाची भेट आणखी घेऊन जावं अशा पद्धतीनं सचिनदादा एका 5 स्टार हॉटेलमध्ये तिकडे जेवायला गेले होते आणि आम्ही तिथं भेटण्याचा प्रयत्न केला. आणि मी माझी मिसेस, माझी मेवणी, माझ्या असे 5-6 जण आम्ही बाहेर होतो आणि संदीप आम्हाला घेऊन आला आणि संदीप आज दादाकडे गेलं. मग दादानी त्यावेळेला संदीपला म्हटलं, कोण कोण आलेत? म्हटलं सर आले, सरांचे सगळे कुटुंब आहेत. म्हटलं मग बाहेर का थांबवलात? म्हटलं म्हणे संदीप त्यांना घेऊन ये. नको दादा राहू द्या, कशाला, ते बाहेर आहेत असं म्हटलं संदीप नाही तर मी सुद्धा जेवत नाही. म्हटलं मी बाहेर जातो बघ. म्हटलं त्यांना घेऊन ये म्हटलं सगळे. म्हणून सचिन दादानी त्या 5 स्टार हॉटेलमध्ये आम्हा सगळ्यांना बोलवलं, समोर बसवून आम्हाला जेवू घातलं. त्यामुळे माझ्यासुद्धा हृदयामध्ये संदीप दादांची भक्ती एवढी मोठी आहे. म्हणून दादा आपल्या मतदारसंघात मी माझ्या पक्षाचा प्रचार करायला सुद्धा आलो नाही, लक्षात ठेवा. मला प्रदेश नेत्याला निरीक्षक, मी विजयवंताचा महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष आहे, मला तिथं दिलं, परंतु मी ते गेलो नाही. कडे एक चांगला आमदार त्या भागातनं येतोय, त्याच्या विरोधात बोलणं आणि एवढा माणुसकीचा आमदार जर आपल्याला मिळाला असेल, माझ्या तांड्याला, माझ्या बंजाराचा विकास होत असेल, माझ्या बंजारा कार्यकर्त्याला पाठीची शाबासकीची थाप देत असेल, तर अशा आमदाराच्या ठिकाणी जाणं योग्य वाटत नाही. म्हणून म्हटलं मी त्या ठिकाणी गेलेलं नाही. मी आवर्जून या प्रसंगी सांगतो. आणि निष्ठावान कार्यकर्ता कसा असतो तर एक उदाहरण सांगतो आणि माझी थोडीशी रजा घेतो. निष्ठावान कार्यकर्ता साहेब सचिनदादा, संदीप तुमचा निष्ठावान कसा आहे? आज एक दुसरं उदाहरण सांगतो की एकदा शिव पार्वती असं विमानामधून प्रवास करतात आणि सीतामातेला, आपल्या पार्वती मातेला तेवढा प्रश्न पडतो की महादेवा, की तुमचा खरा भक्त या पृथ्वीतलावर कोण आहे तुमचा? मग तुला जर मी सांगितलं तर तुला नवल वाटेल. म्हटलं काय सांगा तरी सांगा, म्हटलं तुमचा निष्ठावान कोण आहे? तर त्यांनी म्हटलं की महादेवानी त्यांना सांगितलं पार्वती मातेला की एक खाटीक आहे आणि तो खाटीक माझ्यावर निष्ठेनं आणि श्रद्धेनं ठेवणारा आणि माझ्यावर निश्चितपणे प्रेम करणारा, श्रद्धा ठेवणारा तो एक खाटीक आहे म्हणतो. मग तो कशी पूजा करतो? बाकी सगळे पूजा करतात, ते तुमचे भक्त नाहीत. आणि तोच कसा भक्त? तो पूजा फुलांनी काय करत नाही, त्याचा व्यवसाय आहे की बकरे कापायचं. पण तो दररोज काय करतोय की त्या बकरे कापताना पहिला जो काळजाचा बारीकसा तुकडा त्या शिवलिंगच्या समोर ठेवतो, त्याच्यावर बी ठेवत नाही, पण त्याच्या खाली ठेवतो आणि पूजा करतो आणि निघून जातो. हा नित्य दररोज करणारा तो माझा खरा भक्त आहे. म्हटलं मग म्हटलं असं कसं होऊन? म्हटलं त्याची भक्ती कशी आहे मला सिद्ध करून दाखवा. म्हटलं मग म्हटलं ठीक आहे, तुला बघायचंच आहे. म्हटलं अमावस्या समोर येत होती आणि त्या अमावस्याला तिथं यात्रा, फार मोठी यात्रा जमली त्या मंदिरावर. शिवमंदिरामध्ये सगळी लोकं जमली होती, 10 गावची लोकं तिथं आलेली होती. मग आता महादेव भोले शंकर जटा हलवला आणि मंदिरामधलं असं धाड असं वादळ वारं पाऊस असं आलं, मंदिरातल्या घंटी इकडं तिकडं हलायला लागले, भिंती हलायला लागले, कोलमडायला लागले. त्यामुळे तिथले लोक जी जमलेली श्रद्धेसाठी आले होती ती सगळी माणसे एक एक करून म्हणलं त्या मंदिराच्या बाहेर असू सैरा वायरा पळा लागली. काय असेल ते सोडायचं, लेकर बाळा सोडायचं, कोण बायको सोडायचं, पोरं सोडायचं, सगळे आपापला जीव घेऊन बाहेर जायचं. पण तो खाटी काय केला लक्षात ठेवा, लिंग आहे ना, लिंग, त्या लिंगावर असं मस्तपैकी लिंग असं धरला लिंगाला आणि त्याच्यावर बसला, परमेश्वरा मी मेलो तरी चालेल पण माझा शिव माझा मरू नये अशा प्रकारचे, मी मेलो तरी चालेल अशा पद्धतीची निष्ठा ठेवणारा संदीप राठोड हा तुमचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे राहावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि जाता जाता माझ्या बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता या नात्यानं, नेता या नात्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेब, की माझ्या बंजारा तांड्यामध्ये आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे जी लोक
विस्थापित झाली, लांबून बाहेरून बाहेर आली, त्याला राहण्यासाठी काही गावकऱ्याच्या श्रीमंत लोकांनी आपले 2-2 एकर 4-4 एकर जमिनी दिलेल्या आहेत. पण आज ताकद ते जमिनीचे काही तांडे आहेत, त्या जमिनी त्यांच्या मालकीच्या झालेल्या नाही. आणि त्याच्यामध्ये भोगणारा म्हणजे माझा प्रतापनगर एवढा मोठा अधिकार इतका अधिकार झाले, तिथं सुद्धा आमची जागा आमच्या मालकीची नाही, त्यामुळे विकासाची कामं होत नाही. असे अनेक जे तांडे आहेत की ज्या तांड्याला त्याच्या मालकीची जागा नाही, त्यामुळे विकास कामं करता येत नाही. अशा तांड्याला त्याची जागा स्वतःच्या मालकीची करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आमचं शिष्टमंडळ बंजारा तुम्ही आपल्याकडे घेऊन जाईल आणि ते काम करावं. आणि दुसरं विकासाची कामं तर आपण करतच आहात. आणि जाता दुसरी मी गोष्ट सांगतो की संजय हा माझा कार्यकर्ता आहे आणि तुमचा निष्ठावान भक्त आहे. संजयबाची जी प्रगती झालेली आहे आणि त्याच्या मित्रपरिवारामुळे आज एवढा मोठा शाही कार्यक्रम त्यांनी घेतोय, मला खूप अभिमान आहे. पण भविष्यामध्ये आपल्या आशेनं आपल्या आशीर्वादानं येणाऱ्या पंचायत समिती आणि झेडपीमध्ये मला संदीप तिथं उमेदवार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत समिती किंवा झेडपीचा उमेदवार म्हणून माझ्या बंजारा समाजाचा तो नेता जिल्हा परिषद मला पाहायला मिळावं अशीच एक विनंती माझ्या समाजाच्या वतीनं करतो. आणि मला बोलवलं इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संदीप राठोड आणि त्याच्या मित्रपरिवारांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि माझ्या विशाल पवार यांना सांगतो की मी माझ्या बंजारा समाजाच्या वतीनं, सोलापूर शहराच्या बंजारा समाजाच्या वतीनं आणि उत्तर सोलापूर बंजारा समाजाच्या वतीनं मी सत्कार करण्यासाठी बुके आणलेला आहे. विशाल राठोड जिथं असतील त्यांनी यावं. मी सचिन दादाला सांगतो की भविष्यामध्ये या तालुका मंत्रीविना आहे, येणाऱ्या काही 2.5 वर्षाचा काहीतरी कालावधी आहे, त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला मंत्रीमध्ये फेरबदल होईल त्यावेळेला आपण मंत्रीपद व्हावं अशा प्रकारे सेवा चालचरणी प्रार्थना करतो. आणि या सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण जरूर मंत्री व्हावं अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि मी रजा घेतो. खूप खूप धन्यवाद प्राध्यापक भोजराज पवार सर. आपण या ठिकाणी आदरणीय साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहात. आपण नुसतं आमदार नाही तर आता आपण लवकरात लवकर नामदार व्हावं अशा प्रकारची अपेक्षाही व्यक्त केलात. आणि भक्त कसा असावा हेही आम्हा सर्वांना आपण सांगितलात, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. यानंतर अक्कलकोट तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय मोतीराम राठोड साहेब यांना मी नम्र विनंती करतो की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय मोतीराम राठोड साहेब. आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय पाणीदार आमदार आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांच्या मुळेगाव तांडा येथे भव्य सागरी सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे की दादा याच मतदारसंघामधून दुसऱ्यांदा स्वतःचा रेकॉर्ड स्वतः तोडून आमदार झाले, याचा अतिशय आनंद होऊन संदीप राठोड व त्यांच्या मित्रपरिवारांनी मुळेगाव येथे आपला सत्कार या ठिकाणी आयोजित केले. यासाठी उपस्थित असलेले आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, तसेच आमचे सहकारी मित्र अमोल राजे साहेब, उपस्थित दादांना वेळ झालेली आहे. वहिनी साहेबाचा आदेश आहे, 5,000 महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तरी देखील आपल्या शब्दाला मान देऊन दादांनी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यासाठी मला आधीच 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, यासाठी मी जास्त बोलणार नाही. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनीनो, सर तुम्ही आम्ही जवळजवळ 40 वर्षापासून 30 वर्षापासून आपण समाजकार्य करत असतो, परंतु समाजकार्य करत असताना आपण एका टप्प्यावर आलो आणि टप्प्यावर आल्यानंतर आपण खरंच या समाजाला एक जागृत केलं आणि कोण कसा काम करतो याची जाणीव झाली. यासाठी समाज जागृत झालेला आहे आणि आज पूर्ण अक्कलकोट सोलापूर पूर्ण समाज हा विशिष्ट एका जागेवरती आलेला आहे. यासाठी कोण कामाचा आहे कोण कामाचा नाही याचं जाणून घेऊन समाज पूर्ण आज सचिनदादाच्या पाठीमागं आहे. आणि तुम्ही देखील आज तुमच्या तोंडून अतिशय चांगले शब्द मला ऐकायला मिळाले. तर भोजराज सर, तुम्हाला माझी विनंती आहे, आपण सर्व बंजारा आहे, मला दादांनी 2 वेळा तालुक्याचा अध्यक्ष केला आणि तुम्ही देखील माझे चांगले मित्र आहात, तर आपण सर्वांनी मिळून
या पार्टीमध्ये सचिनदादाच्या माध्यमातून काम करूया आणि तुम्ही पार्टीमध्ये यावं अशी मी तुम्हाला आज या बंजारा समाजाच्या सभेमध्ये आग्रहाची विनंती करतो आणि आपण सर्वांनी मिळून दादाच्या पाठीशी राहावं. तांडाचा विकास असेल, गावाचा विकास असेल, कुठलाही विकास असेल आपण सर्वांनी करून घेऊया. आणि भोजराज सर, तुम्ही दिलेला शब्द दादा कधी वाया जाऊ देणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्ही देखील सुधरा आणि समाजाबरोबर राहा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो ते तुम्हा सर्वांचे लाडके नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अमोल बापू शिंदे साहेब यांना मी नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. अक्कलकोट तालुक्याचे पाणीदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले मंचगावरील वेळेअभावी सर्वच मान्यवर, उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे बंधू शिवसेना दक्षिण तालुक्याचे तालुका अध्यक्ष संदीप राठोड, त्यांचे सर्व सहकारी, सचिनदादा कल्याण शेट्टी अवघ्या कमी वयामध्ये दुसऱ्यांदा आमदार होण्याचं भाग्य कशा पद्धतीनं त्यांनी स्वकर्तृत्वावर करून दाखवलं हे आपण सगळ्यांनी बघितलं असेल. सचिनदादा आमदार झाले, दुसऱ्यांदा आमदार झाले. बरेच लोकांना त्याच्या आधी त्यांची ओळख नसेल, पण सचिनदादांना मी गेल्या 15 वर्षापासून खूप जवळून बघतो, ओळखतो. जरी दादा आत्ता आमदार झाल्यानंतर ज्या पद्धतीनं राहतात, पण मी तर दादांना इतकं कष्ट करताना, अतिशय प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसाची कामं करत असताना, तालुक्यामध्ये एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांना बघितलेलं आहे. त्यावेळेस अक्कलकोटला ज्या वेळेस जायचो, दादांकडं कधीच असं वाटत नव्हतं की दादांना आमदार व्हायचं आहे, या धडपडीसाठी दादा आमदारकीची तयारी करतायत, असं कधीच नव्हतं. फक्त एकच होतं, पार्टीने दिलेला आदेश, आपण सामाजिक भान ठेवून त्यांच्या वडिलांचा वारसा घेऊन दादा अतिशय प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकातून, मला वाटतं दादा तुम्ही पहिल्यांदा सरपंच झालात आणि सरपंचापासून ते 2दा आमदार आणि आत्ता सरांनी ज्या पद्धतीनं दादांना शुभेच्छा दिल्या, खरंच आम्हा सगळ्यांना अपेक्षा होत्या की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून खऱ्या अर्थानं दादा हे आम्हाला बघायला मिळतील अशी अपेक्षा होती. पण मला माहीत आहे, विश्वास आहे, देवेंद्रजींचा लाडका माणूस जिल्ह्यात कोण आहे सध्या, तर सचिनदादा कल्याण शेट्टी आहेत. त्याच्यामुळं ठीक आहे, दादांचं वय पण तसं खूप लहान आहे, राजकारणात लोकांची सुरुवात होत नाही. एवढ्या कमी वयामध्ये दादांना 2दा आमदारकी मिळाली आहे. नक्की येणाऱ्या काळामध्ये दादांना मंत्रिपदाची माळ तर दादांच्या गळामध्ये पडणार आहे आणि त्याच वेळेस ह्याच्यापेक्षाही भव्य सत्कार आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं संदीप राठोड असेल, आपण सगळे सहकार्य करणार आहोत. पण मंत्री आहेत, आमदार आहे म्हणूनच कार्यकर्त्यांना मदत आहे का, असं नाही आहे. दादा पूर्वी पण सगळ्या सर्वसामान्य माणसाच्या सोबत राहून अतिशय ताकदीनं काम करायचे आणि आता तर आमदार झाल्यानंतर हत्तीचं बळ घेऊन आपल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम सचिनदादा वारंवार करताना दिसतात. आजच्या कार्यक्रमामध्ये खास विशेष बाब अशी आहे की एक विशिष्ट समाज, जो बंजारा समाज सोलापूर जिल्ह्याच्या जडणघडणीत ज्यांचा खूप मोठा वाटा आहे, अतिशय ग्रामीण भाग, दक्षिण तालुका असेल, अक्कलकोट असेल, आता सोलापूर शहर असेल, या सगळीकडं एक स्वतःचं वर्चस्व ठेवून असलेला अतिशय एक काळ असा होता की ह्या समाजामध्ये लोकांना असं म्हणायचं की हे समाज म्हणजे चुकीच्या कामामध्ये असतो किंवा आपला पारंपरिक जो काय दारूचा व्यवसाय होता त्याच्यामध्येच आपली लोक आपल्याला बघायला मिळायचे. पण आज मी खूप अभिमानाने आणि आनंदाने सांगतो की माझे बरेचसे चव्हाण, राठोड, पवार असे बरेचसे मित्र आहेत. आज बघतो बरेच मोठमोठ्या अधिकारी पदावर वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये आम्हाला ती सगळे माझे सहकारी काम करताना दिसतात. मी दादांना एवढीच विनंती करतो की दादा, आपण या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता जो शिकलेला वर्ग आहे तो तर आलेला आहे, पण जो अजूनही अशिक्षित वर्ग आहे,
अशा लोकांसाठी काय इंडस्ट्री या भागामध्ये उभी करता आली आणि आमच्या लोकांना हाताला काम मिळालं, जेणेकरून आमची मुलं आता शिकायला लागलेत आणि बाहेर चाललेत. त्याच्यामुळं मला एक अपेक्षा आहे की अक्कलकोट तालुक्यात दादा एक चांगली MIDC अक्कलकोट सोलापूर रोडवरती व्हावी, जेणेकरून नुसता अक्कलकोट तालुक्याचाच विकास होणार आहे असं नाही किंवा मतदारसंघाचाच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना तिथं कामाची संधी उपलब्ध होणार आहे. आणि जेणेकरून अशा विकासाच्या कामातून नवी पिढी घडवण्याचं काम आपल्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये व्हावं. आणि आपण खूप दूरदृष्टी ठेवणारे नेते आहात. तुम्हाला माहीत आहे, आपण आत्ता देवेंद्रजींकडे असतील, आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, यांच्यापाशी एखादा विषय मांडला तर ते नक्की पूर्ण होणार आहे. आणि आपण तो विषय मांडाल आणि आमच्या सोलापूरकरांसाठी एक नवीन दिशा घेऊन येणाऱ्या काळामध्ये सचिनदादा यांच्या नेतृत्वात आपण सगळेजण काम करू. बंजारा समाजाचं मी मनापासून यावेळेस धन्यवाद मानतो, कारण हा पारंपरिक काँग्रेसचा समाज होता. पूर्वी मला माहीत आहे, कारण अक्कलकोट तालुका असू द्या, दक्षिण तालुका असू द्या, सोलापूर शहरामध्ये जे काही नगरसेवक निवडून यायचे ते विशिष्ट पक्षातनं निवडून येत होते, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण या सगळ्या गोष्टीला आदरणीय देवेंद्रजींच्या कामावर विश्वास ठेवून, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम झालं आणि आपण सोलापूर जिल्ह्यात आपल्या लोकसभेमध्ये 5-6 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून देण्यामध्ये, शिवसेना भारतीय जनता पार्टीचे निवडून देण्यामध्ये यशस्वी ठरलात. आणि त्या यशामध्ये आपला सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये या आपल्या युती सरकारवर विश्वास ठेवून आपण सगळेजण काम करताय, त्याबद्दलही मनापासून तुमचे धन्यवाद देतो. आणि याही सरकारने आपल्यासाठी सुद्धा भरपूर केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, सलग 3ऱ्यांदा राठोड साहेबांना मंत्री म्हणून घेण्याचं काम या सरकारने केलं. बरेच वावा गोष्टी घडल्या, त्यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप झाले, पण देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदेसाहेब, त्यांनी सांगितलं की हे सर्वसामान्य घरातून आलेला मुलगा आहे, या समाजाला, या व्यक्तीला न्याय नाही आहे तर हा पूर्ण समाजाला न्याय आहे आणि हा समाजाचा मान आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता अतिशय खंबीरपणे राठोड साहेबांच्या पाठीमागंसुद्धा हे सरकार राहण्याचं काम झालेलं आहे. मी सचिनदादांना एवढीच विनंती करतो की संदीप राठोड आत्ता जसं आणि म्हणले की शंकराचा कसा खटीक भक्त होता, तसा आमचा संदीप जरा आहे, पण खटीक म्हणणार नाही मी, पण आहे तुम्ही सांगितल्यासारखं. त्यामुळं सगळ्या गुणदोषासह सचिनदादांनी पदरात घेऊन अतिशय ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये संदीपच्या पाठीमागं माझ्यासह आम्ही सगळेजण उभं राहू. मग त्याची राजकीय क्षेत्रातली इच्छा असेल, सामाजिक क्षेत्रातली असेल किंवा कुठल्या उद्योग क्षेत्रातली असेल, त्यांचा एक भाऊ म्हणून सदैव त्यांच्या पाठीमागं सोबत राहण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही करू. आपण सगळेजण इथं आलात आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि मला बोलवलात त्याबद्दलही आयोजकाचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय अमोल बापू शिंदे साहेब, आपलं मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि आभार. आमचे तांड्याचे 2 नंबर तांड्याचे नाईक शिवाजी राठोड यांचा सत्कार इथं होणार आहे. तर मला दादा त्यांनी एक शपथ खाल्लं होतं की दुसऱ्यांदा दादाने प्रचंड मताने निवडून यावं आणि माझ्या गावातनं जास्त मतदान मी दादाने द्यावं. त्यांनी जो कष्ट घेतला त्याचा सन्मान करणं आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. तो एक आमचे मोठे बंधू आहेत शिवाजी नाईक साहेब, त्यांनी टेजवर यावं हे म्हणून मी विनंती करतो. त्यांनी चप्पल सोडलं होतं, परवा 8 दिवसापूर्वी त्यांनी चप्पल घालायचं चालू केलं. त्यांचं स्वागत सचिनदादांनी अमोल बापूंनी करावं त्यांना विनंती करतो. यानंतर ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आमचे कधीही या ठिकाणी सूत्रसंचालनाचं काम करतात असे मद्रे गावचे सुपुत्र आणि मानवता विकास मंदिरचे मुख्याध्यापक, दक्षिण सोलापूर तालुक्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय वनमाने सरांचा सत्कार आदरणीय दादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर या ठिकाणी आपणा सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार आदरणीय ज्यांचा आपण या ठिकाणी भव्य नागरी सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केला आणि संपन्न झाला ते सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब हे स्वतः या ठिकाणी आता आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत. मी आदरणीय दादांना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आजच्या या मुळेगाव तांड्यामध्ये सत्कार समारंभ आयोजित केला गेला आहे. या सत्कार समारंभासाठी इथे मंचावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे सहकारी मित्र बंधू मान्य अमोल बापू शिंदेजी ज्यांनी आत्ता खूप चांगलं मार्गदर्शन केले. महाभारतात भीष्म कसे कौरवांच्या सैन्यात लढायचे भोजराज सर, महाभारतात कृष्ण कसं कौरवांच्या सैन्यात युद्ध करायचे पण आशीर्वाद पांडवांना द्यायचे, तसे दुरून का असेना मला कसा आशीर्वाद देता येईल मदत करता येईल यासाठी प्रयत्न केलेले आमचे भोजराज पवार सर, माझे सहकारी अक्कलकोट तालुक्याचे अध्यक्ष मोतीरामजी राठोड, नगरसेविका शैलजाताई राठोड, माझे सहकारी मित्र लाला राठोडजी, माझे सहकारी मित्र तांदूळवाडीचे माजी सरपंच सिद्धारामजी हेलेजी, सुनील कळके सावकार, महादेव पाटील, तांदूळवाडीचे आमचे सहकारी सागर सोलापुरेजी, इरेश अंबारेजी, सुरेखाताई राठोड, मुफ्तीचे आमचे सदस्य नोंदणी खूप चांगले 1000 सदस्य नोंदणी केलेले आमचे सुरेश राठोड, कुठे गेला सुरेश, हां, बोरामणीचे आमच्या राष्ट्रवादीचे नेते सहकारी मित्र संजय पाटीलजी, पुण्याहून आलेले चंद्रकांत पवारजी, बंडू पवारजी, गड्डू पटणे, आमचे वरळेगावचे आमचे सहकारी नेते शर्मा हक्के, वडजीहून आलेले आमचे बंडू मामा आणि बारको मामा दोघंही, हनुमंत सरडेजी, काशेगावचे सरपंच यशपाल भैया वाडकर, आत्ताच आलेले आमचे उळ्याचे उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे, धनाजी काळे, मुळेगावचे ग्रामपंचायत सदस्य नीलकंठजी पाटील, दोड्डीचे उपसरपंच विशाल राठोड, आमचे निशिकांत बापू काशेगावचे निशिकांत बापू पाटील, या ठिकाणी बक्षी उपरी आलेले आमचे बापू माने, प्रभाकर महाराज निखम, अंकुशजी राठोड, उळ्याचे आमचे शिवसेनेचे बुलंद आवाज नेता आमचा नानासाहेब शिंदे, युवा नेता आमचे प्रवीणजी चौगुले, ज्यांच्या अथक प्रयत्नांनी ज्यांच्या खूप आग्रहाने हा सत्कार समारंभ आयोजित होत आहे ते माझे मित्र बंधू या भागाचा बुलंद आवाज संदीप भैया राठोड. मंचावरील अनावधानाने कोणाची नावं राहिली असतील तर सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण खूप नावं राहिले आणि माझं कोणाचं नाव राहिलं असेल तर ज्यांनी मला लिहून दिलं, मला वाटतं सागर खांडेकरनं निवडून दिलं वाटतं, त्याची जबाबदारी राहील, कारण अनावधानाने कोणाची नावं राहिली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. आमचे तिल्ल्याचे सरपंच गणेश जाधव, सगळे सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असले आमचा संदीप ग्रामपंचायत सदस्य, आमचा बाळू चव्हाण, सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे नेते मंडळी, आमचे दुसरे मित्र आत्ताच मंचावर त्यांचं आगमन होत आहे, आमचे बाळासाहेबजी वाघमारे. बाळासाहेब, मी भाषण करायला हरकत नाही कारण तुम्ही भाषण करत नाही मला माहिती आहे, हां, त्यामुळं तुमचं भाषण राहिलं असं काय नाही. आमचा अमोल बापूने आता बॅटिंग केली, पवार सरांनी बॅटिंग केली आणि तुम्ही भाषण करत नाहीत हे इतके दिवस ऐकू तर तुम्ही चालू करायला पाहिजे, आता हरकत नाही. पण कमी बोलणं आणि जास्त काम करणे बाळासाहेबांची ओळख. बंटी गडबड, तुझं नाव विसरलो खरं बाबा. आमचा अक्कलकोटचं नगरसेवक, आमचा सहकारी युवा नेता बंटी राठोड, अजून खूप जणांची नावं राहिली असं वाटतंय मला. त्यामुळे सगळ्यांची माफी साहेब, सगळ्यांची माफी मागितली आता. हां, त्यामुळं आता एखादं दुसरं नाव राहिलं तर आता सगळ्यांनी समजून घ्या. या ठिकाणी उपस्थित सगळे याडी
बिया म्हणतो ना आपण, याडी बिया काकी दादी, तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. या ठिकाणी उपस्थित सगळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतून आलेले सगळे नेते मंडळी, पदाधिकारी, पवार सरांनी भाषणात सांगितलं, अमोल बापूंनी सांगितलं, संदीप भैयाचं काम सांगितलं. संदीपच्या मनोगतामध्ये पण मी ऐकत होतो. संदीप काय काय बोलत होता तेही मनापासून लक्ष देऊन ऐकत होतो. राजकारणात काम करत असताना कित्येक लोकांची भेट होती, ओळख होती. आणि मी असा कार्यकर्ता आहे की कुणी आले तरी गोड स्वभाव आहे माझा. मी बोलतो, हसत खेळत बोलतो. ह्याचा अर्थ असा नाही की मी राजकारणी आहे. आणि राजकारणी माणूस कधीही राजकारण विसरत नसतो. राजकारणात कोणाचं बोट धरलेलं आहे, कोणाला सोबत घेऊन चाललोय, कोणाला आपल्या अडचणीच्या काळात कोण सोबत राहिले, संघर्षाच्या काळात कोण सोबत राहिले, याची जाण ठेवणारा कार्यकर्ता मी आहे. आणि संदीप भैया, मी तुला आश्वस्त करू इच्छितो, मी भावासारखं प्रेम केलेलं आहे आजपर्यंत. माझ्या प्रेमात कधी कमी पडणार नाही. आणि पवार सर, तुम्ही बोलताना समाजाशी सांगत होतात की भक्त कसा असायला पाहिजे, वरून पिंडीवर एखादा संकट आल्यावर पिंड धरून बसून की बाबा माझ्या पिंडीला काय होऊ नको, माझं बरं वाईट झालं तरी चालेल. पण आता बरं वाईट व्हायचे दिवस पवार साहेब आमचे गेले. आमचे अमोल बापू असतील, त्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, आमची महायुतीचं सरकार या 5 वर्षात जे काम केलं आहे त्याच्या भरोश्यावर माय बहिणी, माता बहिणी, या राज्यातील जनतेने जो जनाधार दिला, जो जनादेश दिला, त्यामुळं परत मजबूत ताकदीनं आपण सत्तेवर आलो आहोत. आणि सत्तेवर येताना म्हणलात ना, पिंडीवर संकट आल्यावर म्हणलं संकट यायचे दिवस गेले. आणि त्यातल्या त्यात मी असा कार्यकर्ता आहे, राजकारणात चढ उतारी होत राहतं, पण जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, माझा नेता आणि माझी पार्टी माझ्या पाठीशी आहे, आणि संदीप भैया आणि तुमच्यासारख्या असंख्य लोकांचे शुभेच्छा, जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, माझं बरं वाईट होऊ शकत नाही. आणि पिंडीचं वाईट झालं तरी चालेल, माझं वाईट असं कधी नाही होणार. मी असा कार्यकर्ता आहे, मी सक्षमरित्या पार्टी सांभाळत असताना, राजकारणात असताना ज्यांनी माझं बोट धरलं आहे त्याचा घात, त्याचं नुकसान कधी होईल असं कदापि नाही. आणि त्यासाठी मी समर्थपणे त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे संकट येतील जातील, पण निश्चित सांगतो, राजकारणात समाजकारणात वेळ काळ कमी जास्त फरक पडत जातो, पण कार्यकर्त्यांचं विस्मरण मी कधीच होऊ देत नाही. कारण तुम्ही सगळे माझ्यासोबत आहेत, होतात, म्हणून माझा इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे. राजकारणात आमदारकी झाल्यावर काही नवीन मित्र येतात, यायलाही पाहिजे, त्याशिवाय पार्टी आपलं पुढं जात नाही. पण ज्याच्या बळावर, ज्याच्या सहकार्याने आपण इथपर्यंत आलो, त्याचं कदापि विस्मरण होणार नाही, याची मी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि अमोल बापू, आपण बोलताना मगाशी सांगितलं, आपण बोलत होतात दोघंही, पवार सर तुम्ही म्हणलात मंत्रिपदाची अडचण आहे वगैरे वगैरे. म्हटलं मी काम करणारा कार्यकर्ता आहे, समाधानी कार्यकर्ता आहे. माझा नेता या राज्याचा मुख्यमंत्री झाला, महायुती या राज्यात सत्तेत आली, आणि मला काम करायला मंत्रिपदाची गरज नाही. माझ्या मतदारसंघाच्या विकास कामाचे जर आकडे बघितले, राज्याच्या कुठल्या मंत्रीच्या मतदारसंघात गेले नसतील तेवढे पैसे, तेवढे निधी मी माझ्या मतदारसंघात आणले. त्यामुळं काम करत असताना ज्या जनतेने आशीर्वाद दिला, जी जनता पाठीशी राहिली, पदं येतील जातील, पण ज्यांनी भरभरून आशीर्वाद दिला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकदा 40,000 निवडून दिलं, एकदा 50,000 निवडून दिलं, ह्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट, ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद माझ्यासाठी कुठलीही नाही. काम करत असताना मगाशी तुम्ही राठोड साहेब म्हणले, मोतीराम राठोड साहेब, पवार सरांना तुमच्यासारखे नेते आमच्यासोबत आले तरी जास्त आनंद आहे, निश्चित आनंद आहे. तुमच्यासारखे मार्गदर्शक मोठे नेते नुसतं मंचावर सोबत नको, कायमस्वरूपी सोबत आल्यावर जास्त आनंद आहे. पण राठोड साहेब, तुम्ही बोलता बोलता लालाला विसरलात.
हां मी म्हणलं ना, महाभारतामध्ये जसं भीष्माचार्य लढत होते कौरवांच्या बाजूने, आशीर्वाद जो होता तो पांडवांच्या बाजूने देत होते. असेही खूप नेते यावेळी निवडणुकीत होते. काही दृश्य होते, काही अदृश्य होते. दृश्याचं महत्त्व तर 100% आहे. ते मैदानात लढले म्हणून आपण निवडणुका जिंकलो. पण कधी कधी तुमच्यासारखी अदृश्य शक्तीसुद्धा तुमचा आशीर्वादही खूप काम करून जातो. त्यामुळे पवार सर असतील, लाला तुम्ही असाल, मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती आपण निश्चित माझ्या विनंतीवर विचार कराल. मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. राजकीयदृष्ट्या तुम्हाला सूचना द्यावं एवढी माझी राजकीय ऐपत नाही, पण एक लहान कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला निश्चितच या गोष्टीचं विस्मरण होऊ नये अशी विनंती करतो. काम करत असताना, विकास करत असताना या भागाला, या गावाला जेवढं शक्य होईल तेवढं काम करत गेलं. मुळेगाव तांड्यासारखं हे गाव, मला खरोखर मुळेगाव तांडातील सगळ्या ज्या माता भगिनी तुम्ही जमले, या सगळे संदीप भैया आज तुमच्या सहकारी असतील, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्ही कधी काळी आम्ही मुळेगावची पेटी तांडाची पेटी फुटायचं म्हणजे जीव धस्त करायचा आमचा. कारण बाबा 10, 20, 25 गावचं लीड एकीकडं आणि तुमचं तांडा उघडलं की खलास सगळं संपून जाणार आमचं. पण ही परिस्थिती तुम्ही बदलवली. या तांड्यामध्ये कधी 2, 5, 10 मतं आम्हाला पडायचे, ते पण ते लोक टाकायचे, बाबा जाऊ दे संशय नको, एक 10 मतं टाकू म्हणून. पण अशा ठिकाणी तुम्ही तोड उत्तर द्यायचं काम केलेलं आहे. एक मजबूत भारतीय जनता पार्टीचं, शिवसेनेचं, महायुतीचं संघटन अभेद्य करायचं काम तुम्ही केलेलं आहे. विशेषतः दक्षिणमधल्या गावांचं मी मागच्या वेळीही सांगत होतो. ज्यावेळी पहिल्यांदा निवडणूक लढवलो त्यावेळी म्हणत होतो की मला दक्षिणमधल्या ह्या भागातील थोडा भागाची चिंता आहे. ह्यावेळी आत्ता आमचं नेताजी भाऊ आले, यशपाल आले, आमच्या अजून खूप साऱ्या इकडची मंडळी आहेत ह्या भागातील. आणि मला कायम चिंता वाटायची. लोकसभेच्या निवडणुकीत पण थोड्याशा गडबडी झाल्या होत्या. आणि ह्यावेळी वाटत होतं की बाबा, मागच्या वेळी म्हणत होतो की दक्षिणचं सुरुवात आहे, गंगेवाडीपासून सुरुवात झालेला दक्षिण तालुका जर मला उचलून दिला तर मी निश्चित विजय होणार, असं मागच्या वेळी वाटत होतं. मागच्या वेळी झालं. आणि ह्यावेळी तर या जनतेने, विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या जनतेने मागच्या वेळेचा लीड अजून वाढवून, व्याज लावून मताधिक्य तुम्ही वाढवून दिलात. या भागातील जनतेचं प्रेम, आशीर्वाद एवढं भरभरून मिळालेलं आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या उपकारात राहील, काम करेल, ह्या तुमच्या सगळ्यांची परतफेड करेल. आणि काम करत असताना मी संदीप भाईला पण सांगत होतो मगाशी, मला संदीप भाईला म्हणतो, संदीप भाई तू सत्कार समारंभ करू नको, मी असंच येऊन जातो. त्याची बिचाराची परिस्थिती मला माहिती आहे. तो कसा करतो, कसा धडपडतो, किती चिकाटी आहे. आणि मला राजकारण करत असताना मला माझ्या कार्यकर्त्यानं झीज सोसलेलं मला आवडत नाही. अर्धा तासाचा सत्कार समारंभ होतो, पण त्याच्यासाठी कष्ट किती घ्यावं लागतात, किती फोन लावावं लागतात, किती पैसे घालावं लागतात. परिस्थिती असताना करणं वेगळं आणि अडचणीच्या काळात एक कार्यकर्ता एवढं सगळं करणं. म्हणून मी त्याला म्हणत होतो सत्कार समारंभ करू नको बाबा, मी येऊन जातो. पण संदीपचं कसं आहे की बालहट्ट आहे आणि आपल्याकडं बालहट्टाला आपण नाही म्हणू शकत नाही. तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे आणि लहान भावाचा हट्ट पूर्ण करायचा मोठा भावाचा धर्म असतं. त्यामुळे असे 100 हट्ट जरी धरला संदीप तर 100 हट्ट पूर्ण करायची माझं कायम प्रयत्न राहील. कारण जेव्हा जेव्हा आपला एखादा सहकारी साथीदार इच्छा व्यक्त करतो, त्याची इच्छा पूर्ण करणं, त्याच्या होमध्ये हो मिळवणं आपलं एक परम कर्तव्य असतं. आणि भोजराज पवार सर आता सांगितले, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका, पवार सर अजून निवडणुका लांब आहेत. महायुतीचे नेते मंडळ आम्ही सगळे बसलेलो आहोत. आणि तसंही त्यांनी जेव्हा जेव्हा जे जे तोंडातून बाहेर काढलं मी कधी नाही म्हणलोच नाही. त्यामुळं ज्यावेळी एकत्रित राजकारण करत असताना अमोल बापू आहेत, आमचे राष्ट्रवादीचे नेते आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत, ह्या सगळ्यांशी पण खूप साऱ्या गोष्टीच्या आपल्यासोबत. त्यामुळं कधीही बोललात आणि लगेच बोललात आपण निर्णय दिलो असं होत नाही. पण संदीपसोबतचं प्रेम किंवा त्यांनी जे जे मागितलं ते द्यायची परमेश्वर आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना देवो, शक्ती देवो. आणि संदीप भैयासारखा कार्यकर्ता एवढा धडपडी काम करत असताना
आज जिल्हा स्तरावर जिल्ह्याच्या कमिटीवर म्हणून काम केला आणि एवढा कष्ट एवढी चिकाटी आहे. प्रत्येक वेळी येऊन धरतो दादा हे राहिलं दादा ते राहिलं. बघ बिचारा स्वतःसाठी एक काम आजपर्यंत त्यांनी कधी मागितलं नाही. जे मागते ते गावासाठी समाजासाठी भागासाठी मागते. त्यामुळं संदीप भैया तुमचे प्रयत्न असंच चालू राहो. तुमच्या पाठीशी नेता म्हणून नाही पण एक सहकारी भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आणि या मुळेगाव तांड्यातील जनता असेल या दक्षिणमधले सगळे जनता असेल तुमचे जेवढे आभार मानायला पाहिजे तेवढं कमी आहे. गेल्या वर्षी काम करायला वेळ कमी मिळाला 2.5 वर्षच काम करायला संधी मिळाली कारण हे लोक लवकर नाही आले ना आमच्यासोबत. आमचे संजीव पाटील आणि अमोल बापूंची पार्टी लवकर नाही आले आमच्यासोबत. नाही आले म्हणून सत्यात यायला अजून 2.5 वर्ष उशीर लागला आम्हाला. आणि 2.5 वर्षात जी कामं करून दाखवले आता तर पूर्ण आपल्याला 5 वर्ष मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब 5 वर्ष पूर्ण मुख्यमंत्री राहतील. दोन्ही अजितदादा शिंदे साहेब आमच्या सोबत राहतील. त्यामुळं महायुती म्हणून भक्कम काम करत असताना मागच्या 2.5 वर्षात जी कामं केले त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त कामं करून या विधानसभेतील जनतेचं ऋण फेडायचं काम मी करेन असं एक सगळ्यांना ग्वाही देतो. पुन्हा एकदा एक मोठा सत्कार समारंभ केला. तुम्ही बोलताना भोजराज पवारचं गडबडीत राहून गेलं. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण म्हणून सांगितलं ते 5 स्टार हॉटेल नव्हतं. तो स्टेटस हॉटेल आपण रोज जेवणारा हॉटेल होतं. लोकांना वाटणार आमदार रोज 5 स्टार हॉटेल होतं. आणि एक सगळेजण जेवणारा हॉटेल आहे तो. आणि त्या ठिकाणी आपल्याला जे एकत्र जेवायचं आहे योग आला. तुमच्यासारखे मार्गदर्शक नेते आमच्यासोबत तिथं राहिले. आणि मंचावरील सुद्धा सगळे नेते मंडळी जे मंचावर आत्ता उपस्थित आहेत मला खरंच अभिमान आहे दक्षिणमधल्या जनतेचा. एखादा दुसरं गाव असेल की कमी जास्त झालं असेल पण भरघोस लीड. म्हणजे एखाद्या गावात मला विरोध झाला बातमी लागली टी व्हीला सचिन कल्याण शेट्टीला विरोध झाला वगैरे वगैरे वगैरे. पण ज्यावेळी निकाल आला की एकतर्फी मतदान प्रत्येक गावाने या भागातील जनतेने केला. आणि खरं तर ऋण कधी फेडायचं नसतं. आभार कधी मानायचे नसतात. पण तुम्ही सगळ्यांनी एवढं कष्ट केलात. तुम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं की काही झालं तर दादा निवडून यायला पाहिजे दादाला धक्का नाही लागायला पाहिजे. अहोरात्र कष्ट करत होते फिरत होते. मलाही म्हणजे कार्यकर्त्यांची धडपड बघून मलाही कित्येक वेळा वाईट वाटायचं बाबा मी आमदार व्हावं म्हणून माझ्यासाठी कित्येक लोक पळायला लागले कित्येक लोक धडपडायला लागले. कित्येकांचं माझ्यापर्यंत आलं असेल कित्येकांचं माझ्यापर्यंत पोचलंही नसेल. पण अशा सगळ्या कार्यकर्त्याचंही मी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो. अमोल बापूंसारखा सहकारी नेता भाऊ एक महायुतीचा घटक म्हणून माझ्यासोबत राहिले. प्रत्येक गावात आले भाषण दिले माझ्यासाठी भरपूर कष्ट घेतले. अमोल बापूंची माझी मैत्री आहे. पण राजकारणात सुद्धा मैत्री असताना सुद्धा खूप लोकांच्या मनात काय 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 असतं. पण स्वच्छ मनाने मी निवडून यायला पाहिजे म्हणून माझ्यासाठी भरपूर कष्ट घेतले. राष्ट्रवादीचे सगळे आमचे नेते मंडळी पार्टीचे तर आपण सगळेजण माझ्यासोबत होता. पण एवढ्या सगळ्यांच्या कष्टाला यश आलं. अक्कलकोट विधानसभेतील आजपर्यंत मिळालं नाही एवढ्या मोठ्या मताधिक्याने जिंकायची संधी मला मिळाली. त्याचं खरं श्रेय जर तुम्हाला कोणाला असेल तर तुम्हा सगळ्यांचं आणि मंचावर बसलेल्या माझ्या सहकाऱ्यांचं आहे. आणि या सगळ्यांचं सहकार्य आशीर्वाद प्रेम हे माझ्या पाठीशी होतं म्हणून माझा हा विजय सुकर झाला. त्यामुळे तुमच्यासारख्या सगळ्या असंख्य सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. या गावातील सगळ्यांचं ज्यांनी आत्ता इथं उपस्थित राहिले ह्या कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कष्ट घेतले तुमचं सगळ्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय आमदार साहेब आपले खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी निमंत्रित करतोय चिंतामणी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक रमेश राठोड सर. मुस्तिफ हमला तांडेचे युवा नेते संदीप राठोड यांच्याकडून सन्मान्य आमदार साहेबांचा सन्मान होतोय सत्कार होतोय. त्याचा स्वीकार सन्मान्य आमदार साहेबांनी करावा अशी विनंती. कार्यक्रम चालू असतानाच या ठिकाणी ज्यांनी सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपल्या GM ग्रुपच्या माध्यमातून एक आगळा वेगळा ठसा उमटवण्याचं काम ज्यांनी केलं ते सन्माननीय आदरणीय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे साहेब यांच्या वतीनं सुद्धा सन्मान्य आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय सत्कार होतोय.
आदरणीय आमदार साहेबांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती आहे. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी सचिन कल्याण शेट्टी यांचा नागरी सत्कार या ठिकाणी संदीप राठोड मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. त्या कार्यक्रमासाठी अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अमोल बापू शिंदे, GM ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, मोतीराम राठोड, लाला राठोड, प्राध्यापक भोजराज राठोड, बंटी राठोड व